तर आज आपण पाहणार आहोत ते 11th अकाउंटन्सीचं चॅप्टर सेकंड. 11th अकाउंटन्सीचं सेकंड चॅप्टर आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. फर्स्ट चॅप्टर तुम्हाला माझ्या या चॅनलवर मिळेलच. तो बेसिक आहे, व्यवस्थित समजावून घ्या माझी लेक्चर्स बघून. ती आजपासून आपण सुरू करणार आहोत ते चॅप्टर सेकंड ऑफ 11th अकाउंटिंग मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच काय, व्यवसायातील झालेल्या व्यवहारांची नोंद करणे हे काम आपण अकाउंटमध्ये करत असतो. टू रेकॉर्ड ईच अँड एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. पण ती रेकॉर्ड करत असताना सिस्टमॅटिकली व्यवस्थितपणे ती रेकॉर्ड करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते व्यवस्थित सायंटिफिकली आणि सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करण्याचं काम कोण करतं? डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. So that's why it's a very important chapter for exactly knowing the knowledge of accountancy. अकाउंटन्सीचं सगळं नॉलेज मिळायचं असेल तर हा चॅप्टर सगळ्यात IMP आहे. हा चॅप्टर ज्याला समजला त्याला जवळपास 70% अकाउंट समजलं. पहिल्यांदा आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम आहे. ही एक सायंटिफिक मेथड आहे आणि कशाची? रेकॉर्डिंग ऑफ ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायातील आर्थिक जे व्यवहार आहेत, पैशाशी संबंधित व्यवहार आहेत, त्याची नोंद करण्यासाठीची सायंटिफिक मेथड कुठली आहे? डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. दुसरं म्हणजे इटालियन मर्चंट लुका डी बार्गो पॅसिओली यानं 10 नोव्हेंबर 1494 ही पद्धत शोधून काढली. ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. इटालियन मर्चंट, इटालियन व्यापारी लुका डी बार्गो पॅसिओली यानं 10 नोव्हेंबर 1494 ही पद्धत शोधून काढलेली आहे. कधी? 10 नोव्हेंबर 1494. कुठली? डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची. पुढं आहे याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की, आणि हीच तारीख 10 नोव्हेंबर 1494 इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून आपण जगभर साजरा करतो. इंटरनॅशनल अकाउंटिंग डे 10 नोव्हेंबर 6 दिवस साजरा करतो. कारण इटालियन मर्चंटनं लुका, ज्याचं नाव आहे लुका डी बार्गो पॅसिओली, त्यानं 10 नोव्हेंबर 1494 ही पद्धत शोधून काढली. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक बिझनेस मधील व्यवहाराच्या 2 बाजू असतात. सो देर आर 2 ॲस्पेक्ट्स ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. व्यवहाराच्या 2 साइड्स, प्रत्येक व्यवहाराच्या बिझनेस ट्रान्झॅक्शनच्या 2 ॲस्पेक्ट्स असतात. सो देर आर 2 ॲस्पेक्ट्स ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. त्यामध्ये काय काय असू शकतं? एक तर 2 पर्सन्स असू शकतात, 2 व्यक्ती असू शकतात, किंवा 2 अकाउंट्स, 2 अकाउंट असू शकतात, किंवा 2 पार्टीज, 2 व्यक्ती, 2 पर्सन्स, और 2 अकाउंट्स और 2 पार्टीज, और 1 पर्सन 1 अकाउंट, 1 अकाउंट 1 पार्टी, 1 पर्सन 1 पार्टी. म्हणजे कुठलीही बाजू असली व्यवहाराची तर त्याच्या 2 बाजू असतात. एक तर 2 व्यक्ती, 2 अकाउंट किंवा 2 पार्टीज. त्यामुळे त्यातला पहिला जो असतो, 1 इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट. एक बाजू त्यातली अशी असते की जो रिसिव्हर असतो बेनिफिटचा, जो फायदा घेणारा असतो. आणि दुसरा जो अदर इज गिव्हर ऑफ द बेनिफिट. दुसरा जो असतो तो कोण असतो? द अदर इज गिव्हर ऑफ द बेनिफिट. मीन्स देर आर 2 पार्टीज, accounts or persons. One is the receiver of the benefit and the other is the giver of the benefit. If something comes into the business, then something goes out from the business also. समजा व्यवसायात पैसे आले तर व्यवसायातून वस्तू जाणार. म्हणजे मी हा पेन ज्यावेळी खरेदी केला त्यावेळी दुकानदाराकडे पैसे गेले आणि दुकानातून ही वस्तू
आली. सो इफ समथिंग कम्स इन टू द बिझनेस at the same time something goes out from the business, so it's the basic rule. There are two persons, accounts or parties. One is receiver of the benefit and the other is giver of the benefit. If something comes into the business, then something goes out of the business. त्याची नोंद करणे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये या झालेल्या व्यवहारांची नोंद करणे, रेकॉर्डिंग ऑफ in books of account is called as debit and credit. हे दोन आस्पेक्ट असतात. असे जे काही व्यवहार होतात त्याला दोन बाजू असतात, त्याची रेकॉर्डिंग करणे, रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एज डेबिट अँड क्रेडिट. सो whenever there are some business transactions or monetary transactions are happen in the business, this thing is called as something comes into the business and something goes out of the business. So recording that transactions in books of account is called as debit and credit. Debit and credit. So these are the two aspects. या दोन बाजू आहेत, त्याची नोंद करणे म्हणजे काय करणे, डेबिट आणि क्रेडिट. एक बाजू डेबिट करणे, दुसरी बाजू क्रेडिट करणे. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इज, जो काही व्यवसायातील व्यवहार आहे, every business transaction is concerned with assets, liabilities, capital, expenses and income. जे काही व्यवसायातील व्यवहार आहेत त्यामध्ये असेट्सशी संबंधित असतात, काही लायबिलिटीशी, काही कॅपिटलशी संबंधित, काही एक्सपेन्सेसशी आणि काही इन्कमशी. म्हणजे जो काही कितीही मोठा, कितीही लहान, संख्येने कितीही असू देत, कितीही क्लिष्ट असू देत, पण जो काही व्यवहार आहे व्यवसायातील बिझनेस transactions, whatever happen in the business is concerned with assets or liabilities or capital or expenses or income. म्हणजे एक तर असेट्सशी संबंधित असतो किंवा लायबिलिटीशी किंवा कॅपिटलशी किंवा एक्सपेन्सेसशी किंवा इन्कमशी. असेट म्हणजे संपत्ती, लायबिलिटी म्हणजे देणी बाहेरची, कॅपिटल म्हणजे स्वतःचं व्यवसायिकाचं भांडवल, एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आणि इन्कम म्हणजे मिळकत. या पाच गोष्टींशीच कुठलाही व्यवहार, जगातला कुठलाही बिझनेसचा व्यवहार या पाच गोष्टींशीच संबंधित असतो. आणि त्याची नोंद कशी करायची, डेबिट आणि क्रेडिटला त्याची रेकॉर्डिंग करायची बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. त्यालाच काय म्हणायचं, जर असेट्स आणि एक्सपेन्सेस वाढल्या तर त्या डेबिट करायच्या, असेट्स आणि एक्सपेन्सेस जर वाढल्या तर त्या डेबिट करायच्या, वाढल्या तर, आणि त्या असेट्स आणि एक्सपेन्सेस जर कमी झाल्या तर त्या क्रेडिट करायचे. सो इफ देर इज इन्क्रीज इन असेट्स अँड एक्सपेन्सेस देन इट इज डेबिटेड, अँड इफ देर इज अ डिक्रीज इन असेट्स अँड एक्सपेन्सेस देन इट इज credited. So it is the basic knowledge or introductory part of the second chapter of accountancy 11th standard, meaning and fundamentals of double entry bookkeeping. So it is a scientific method. ही पूर्णतः वैज्ञानिक मेथड आहे रेकॉर्डिंग करायची बिझनेस ट्रान्झॅक्शन्स किंवा मॉनिटरी. आणि ती इटालियन मर्चंट लुका डी बार्गो पॅसिलिनीने 10 नोव्हेंबर 1494 शोधून काढली. तोच तारीख, 30 तारीख आपण इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरी करतो. प्रत्येक व्यवसायाला दोन बाजू असतात, प्रत्येक व्यवहाराला बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात. त्यामध्ये दोन पर्सन्स असतील किंवा दोन अकाउंट्स असतील किंवा दोन पार्टीज असतील. त्यातील वन इज द रिसिव्हर ऑफ द बेनिफिट, द अदर इज द गिव्हर ऑफ द बेनिफिट. इफ समथिंग comes into the business at the same time something goes out of the business, आणि त्या the recording of these business transactions is called as debit and credit, means it's a double entry. So every business transactions is concerned with assets or liabilities or capital or expenses or income. जेव्हा assets आणि expenses मध्ये वाढ होते, if there is an increase in assets and expenses then it is debited. If there is a decrease in assets and expenses then it is credited. So this is the basic knowledge of double entry bookkeeping system. प्रत्येक व्यवसायामध्ये दोन बाजू असतात, एक डेबिट एक क्रेडिट. प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन और each and every money transaction is concerned with the two persons or two accounts or two parties, and all the transactions whatever happening in the business
is concerned with assets, liabilities, expenses, income and capital. So this is the basic introductory part of the second chapter. If any queries or if anything you need, so please comment below the lecture, subscribe, share, like and comment. Thank you.